हाय फ्रेंड्स, आम्ही चाललो आहे तिरुपती बालाजी आंध्र प्रदेश. आणि तिथे जाऊन आम्ही कुठे फिरणार आहे, काय काय करणार आहे आणि कुठे स्टे करणार आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. फर्स्ट आम्ही गेलो मुंबई स्टेशन. तिथून आम्हाला रेणुगुंटा स्टेशनपर्यंत जायचं होतं. तिथे जाण्यासाठी चेन्नई एक्सप्रेस ही ट्रेन आहे. आदू से हाय. Hey, 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 say hi. त्यानंतर पुणे स्टेशनवरून आम्हाला जॉईन केलं माझ्या मम्मीने आणि बहिणीने. त्यानंतर सकाळी 9 वाजता आम्ही पोहोचलो रेणुगुंटा स्टेशनवर. त्यानंतर स्टेशनच्या बाहेर रिक्षा आणि बस दोन्ही अवेलेबल असते. आमची इथे एक चूक झाली. आम्ही गेलो डायरेक्ट बसने तिरुमालाला वरती मंदिरापाशी, आणि तिथे जाऊन आम्हाला कळालं की रूम्स सगळ्या फुल झाल्यात आणि तिथे वरती रूम्स पण अवेलेबल नाही आहेत, हॉटेल्स पण अवेलेबल नाही आहेत. त्यामुळं आम्हाला तिथून खाली यावं लागलं आणि खाली येऊन आम्ही रूम बुक केली आणि दिवसभर रेस्ट केला. त्यामुळे तुम्ही जर रूम ऑनलाईन बुक केले असतील तरच वरती तिरुमालाला जावा, नाहीतर रेणुगुंटावरून तिरुपतीला जावा बस किंवा रिक्षाने, आणि तिथे जाऊन मग तुम्ही रूम घ्या. त्यानंतर 8:30 वाजता आम्ही जेवणासाठी बाहेर गेलो आणि तिथे आम्हाला एक जणाने सांगितलं की दर्शनाचे तिकीट घेण्यासाठी 10:30 वाजता आम्हाला तिथे जावे लागेल आणि सगळ्यांनी जाणं गरजेचं आहे, कारण एकाच्या आधार कार्डावर एकाच दर्शन होऊ शकतं. म्हणून आधार कार्डासोबत तो व्यक्ती पण सोबत असला पाहिजे ज्याला दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर 10:30 वाजता आम्ही आधार कार्ड घेऊन निघालो आणि 2 वाजेपर्यंत आम्ही लाईनमध्ये थांबलो आणि एक्झॅक्टली 2:30 वाजता आम्हाला हातामध्ये तिकीट्स भेटले आमचे. त्या तिकीट्सवर जो टायमिंग दिला असेल दर्शनाचा, त्या टायमिंगच्या 2 तास आधी आपल्याला मंदिरात जावं लागतं. मग तिथे जाऊन जे काय फॉर्मॅलिटीज आहेत, फोन जमा करणे, चेकिंग करणे, त्या सगळ्या करून मग आपल्याला एक्झॅक्ट टायमिंगला दर्शन भेटतं. त्यानंतर 3 वाजता माझे हस्बंड वरती गेले तिरुमालाला, कारण तिथे जाऊन आम्हाला रूम घ्यायची होती. त्यासाठी 5 वाजता सकाळी तिथे जावं लागतं आणि फक्त 50 रुपयेमध्ये तिथे एक रूम भेटते. माझे हस्बंड सकाळी 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत तिथे होते. 9 वाजता आम्हाला रूम अलॉट झाली आणि त्यांच्या फोनवर मेसेजसुद्धा आला की या नंबरची रूम भेटली आहे तुम्हाला. त्यानंतर आम्ही आंघोळ वगैरे करून वरती गेलो तिरुमालाला. जिथे रूम भेटली होती तिथलं वातावरण तर एकदम मस्त होतं. त्यानंतर आम्ही निघालो थोडी शॉपिंग करायला.
त्यानंतर आम्ही 6:30 वाजता निघालो मंदिराकडे जायला. त्यांचं मॅनेजमेंट एवढं छान आहे की आमच्या दर्शनाच्या तिकीटवर 9चा टायमिंग दिला होता आणि एक्झॅक्टली 9 वाजता आम्हाला तिरुपती बालाजीचं दर्शन झालं. ज्यांनी दर्शनाचे तिकीट्स घेतले नाहीत त्यांना असं एका हॉलमध्ये बसून 8-9 तास बसावं लागतं, मग त्यांना दर्शन भेटतं. जसं जसं आम्ही आत जात होतो तसं तसं मस्त फील होत होतं आणि दर्शनासाठी आतमध्ये गेल्यावर तर असं फिलिंग आलं की जसं काही स्वर्गात गेलो आहे आपण. फायनली आमचं दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आलो आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे. मंदिराच्या आत कोणालाच फोन अलाउड नाही आहे. इनफॅक्ट तिरुपतीमधल्या कोणत्याच मंदिरात फोन आत घेऊन जाणं अलाउड नाही आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही खाली निघालो तिरुपतीला. तिथले जे 5 मंदिरं आहेत त्याचे दर्शन करण्यासाठी. त्यानंतर आम्ही मंदिराचे दर्शन करण्यासाठी एक प्रायव्हेट रिक्षा केली, जी आम्हाला 5ही मंदिर फिरून आणेल आणि दर्शन करून आणेल. फर्स्ट हे आहे कपिलेश्वर टेम्पल. चला दू. त्यानंतर हे आहे इस्कॉन टेम्पल कृष्णाचं. आतमधून हे खूप सुंदर आहे. त्यानंतर आम्ही तिथला प्रसाद घेऊन निघालो दुसऱ्या टेम्पलकडे. हे आहे राम मंदिर. इथे फार काय गर्दी नव्हती.
त्यानंतर हे आहे गोविंदराज टेम्पल. इथेही आतमध्ये फोन बिलकुल अलाउड नव्हता. आणि हे लास्ट पद्मावती टेम्पल आहे. जे वरती दर्शन करून येतात त्यांनी इथे गेलंच पाहिजे. सगळ्या मंदिरांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो स्टेशनला, कारण आमची 9 वाजताची ट्रेन होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.